श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकांनो, जरा थांबून हा व्हिडिओ एका सेकंदासाठीही न हलवता शांतपणे ऐका. कारण आज मी ज्योतिषी म्हणून तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि अत्यंत गुप्त सत्याचा खुलासा करणार आहे. येणारे 24 तास तुमच्या आयुष्यात असा चमत्कार आणि महाभयंकर उलटफेर घेऊन येणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज तुमच्या कुंडलीत असा दुर्मिळ आणि धोकादायक योग बनतोय, जो गेल्या कित्येक वर्षात पाहिला गेला नाही. तुमच्या हसत्या खेळत्या संसारात, तुमच्या नोकरीत आणि विश्वासावर थेट काळरात्र ठरवणारा वार होणार आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलाय, जिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार आहात, तीच व्यक्ती आज तुमच्या पाठीमागे असा भयंकर खेळ खेळते, ज्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जर तुम्ही आज हा व्हिडिओ अर्धवट सोडलात किंवा स्किप केला, तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कराल आणि आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण आज मी अशा 4 धक्कादायक गोष्टी सांगणार आहे, ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही शत्रू व्यक्ती कोण आहे आणि ती पहिला वार कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच जय बजरंगबली किंवा श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून ईश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कर्क राशीचा स्वामी चंद्र मानला जातो, जो निसर्गातील सर्वात संवेदनशील, हळवा आणि भावनाप्रधान ग्रह आहे. पण सध्याच्या आकाशमंडळातील स्थिती पाहिली तर तुमच्या राशीवर शनी आणि मंगळाची वक्रदृष्टी स्पष्टपणे पडली आहे. त्यातच राहूची विषारी सावली तुमच्या 5व्या आणि 8व्या स्थानावर पडल्यामुळे एक भयंकर विपरीत राजयोग तयार होत आहे. या अशुभ ग्रहमानामुळे तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्रावर अशा क्रूर ग्रहांचा प्रभाव पडतो, तेव्हा माणसात स्वतःचा विवेक काम करेनासा होतो. तुमच्या कुंडलीतील हा ग्रह ओरडून सांगतोय की येणाऱ्या 24 तासात तुमच्यासोबत असा काही अघटित प्रकार घडणार आहे, ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर किंवा नोकरी व्यवसायावर अचानक आभाळ कोसळेल. कर्क राशीचे लोक अत्यंत प्रामाणिक असतात, दुसऱ्यांचे 2 रुपयेही स्वतःकडे ठेवत नाहीत आणि संकटात सापडलेल्या शत्रूलाही मदत करायला धावून जातात. पण दुर्दैवाने ग्रहांची ही वक्र चाल सांगते की तुमच्या याच चांगुलपणाचा, हळव्या स्वभावाचा आणि भावुकपणाचा गैरफायदा घेऊन तुमच्यावर पहिला वार करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की तुमच्यावर असा भयंकर कट रचणारा शत्रू नेमका कोण आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार जेव्हा कर्क राशीच्या कुंडलीत चंद्र राहूचा विषयोग तयार होतो, तर शत्रू कधीही दूरचा नसतो. ती व्यक्ती अगदी तुमच्या जवळची असते, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता. तिला तुमच्या घराची, तुमच्या बँक बॅलन्सची आणि तुमच्या कमजोरीची पूर्ण माहिती असते. चला तर मग तुमच्या आसपास वावरणाऱ्या या चेहरेला 3 वेगवेगळ्या शक्यतांच्या आधारे स्पष्टपणे ओळखून घेऊया. पहिली शक्यता म्हणजे ती व्यक्ती तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांमधील असू शकते, जी तुमच्यासमोर तुमच्या दुःखावर सहानुभूती दाखवण्याचं खोटं नाटक करते. जेव्हा तुमच्या घरात काही चांगलं घडतं, तुम्ही प्रगती करता किंवा नवीन खरेदी करता, तेव्हा ती वरवर तुमचं कौतुक करेल, पण तिच्या डोळ्यातला मत्सर स्पष्टपणे दिसून येईल. तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबात फूट पाडणे, भावाभावांमध्ये किंवा पतीपत्नीमध्ये गैरसमज निर्माण करणे, हाच या व्यक्तीचा मुख्य हेतू आहे. दुसरी शक्यता तुमच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच नोकरी किंवा व्यवसायात लपलेली आहे. इथे तुमच्यासोबत वावरणारी एखादी सहकारी व्यक्ती तुमच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान भरण्याचे काम करत आहे. तुमच्या बिझनेसच्या गुप्त योजना जाणून घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तिची तयारी पूर्ण झाली आहे. तिसरी शक्यता म्हणजे तुमच्या प्रेमाच्या किंवा वैयक्तिक नात्यातील एखादी व्यक्ती, जी केवळ तुमच्या पैशावर आणि भावनेवर डोळा ठेवून आहे. गोड बोलून तुम्हाला भावनिक जाळ्यात अडकवणे आणि तुमची मोठी आर्थिक फसवणूक करून तुम्हाला रस्त्यावर आणणे, हाच तिचा अंतिम हेतू आहे. आता तरी या खोट्या मुखवट्यामागील खरा चेहरा उघड करण्याची वेळ आली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आता अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण आपण या भविष्यातील सर्वात भयंकर आणि संवेदनशील टप्प्याकडे आलो आहोत. तुम्ही ती व्यक्ती कोण असू शकते हे तर समजून घेतलं, पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ही व्यक्ती तुमच्यावर पहिला वार कधी, कसा आणि कोणत्या मार्गाने करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे लोक स्वाभिमानी असतात, पण संकटाच्या वेळी खूप लवकर घाबरतात आणि रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. शत्रू नेमका याच हळव्या स्वभावाचा वापर करून तुमच्यावर 3 भयंकर मार्गाने हल्ला चढवण्याच्या तयारीत आहे. पहिला वार म्हणजे तुमच्यात लावले जाणारे अत्यंत खोटे आणि गंभीर आरोप.
राहूच्या तीव्र प्रभावामुळे ही व्यक्ती तुमच्यावर असा एखादा आरोप लावेल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल। जर ही व्यक्ती तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल तर तुमच्यावर फसवणुकीचा किंवा पैशाच्या गैरव्यापाराचा खोटा ठपका देऊन तुमची नोकरी धोक्यात आणेल आणि नात्यांमधील व्यक्ती असेल तर घरगुती वादाचे रूप थेट कोर्ट कचेरी किंवा पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन जाण्याची धमकी देईल। तुम्ही स्पष्टीकरण द्यायला गेलात तर तुमच्याच रागाचा पुरावा म्हणून वापर केला जाईल। दुसरा वार थेट तुमच्या कष्टाच्या कमाईवर आणि बँक बॅलन्सवर असणार आहे। कर्क राशीचे लोक भावूक होऊन कोणालाही मदत करतात हे या शत्रूला चांगलेच ठाऊक आहे। त्यामुळे स्वतःवर खूप मोठे संकट आल्याचे खोटे नाटक करून डोळ्यात अश्रू आणून ही व्यक्ती तुमच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला एखाद्या खोट्या व्यवसायात पैसे गुंतवायला लावून कंगाल बनवेल। आणि तिसरा वार तुमच्या समाजात असलेल्या मान सन्मानावर होईल। तुमचे वैयक्तिक मेसेज किंवा गोपनीय गोष्टी लोकांसमोर आणून तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला जाईल। कर्क राशीच्या जातकांनो, शत्रूने कितीही मोठा चक्रव्यूह रचला आणि ग्रहांची चाल कितीही विपरीत असली तरी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही। कारण ज्योतिषशास्त्र फक्त संकटाची जाणीव करून देत नाही तर त्यातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्गही दाखवते। येणाऱ्या काळात शत्रूचा प्रत्येक डाव उलटवून लावण्यासाठी आणि स्वतःच्या कुटुंबाचे आणि कष्टाच्या कमाईचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला चुकूनही या 3 महाचुका करायच्या नाहीत। पहिली महाचूक म्हणजे चिथावणीला बळी पडणे आणि रागाच्या भरात ताबा गमावणे। ही कपटी व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक राग आणण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या भावनांवर वार करेल जेणेकरून तुम्ही जोरात ओरडाल किंवा वाद घालू लागाल। पण लक्षात ठेवा, तुम्ही रागाच्या भरात जे काही बोलणार आहात तेच रेकॉर्ड करून किंवा पुरावा बनवून तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकते। त्यामुळे समोरच्याने कितीही त्रास दिला तरी तोंडावर पूर्णपणे मौन बाळगा आणि अत्यंत शांत राहा। तुमची ही शांतता शत्रूची सर्व हत्यारे निकामी करून टाकेल। दुसरी आणि तिसरी महाचूक म्हणजे अतिविश्वास आणि पैशांचे व्यवहार। तुमचे बँक डिटेल्स, पासवर्ड, सिक्रेट्स किंवा बिझनेस प्लॅन्स कोणत्याही जवळच्या व्यक्तीसमोर उघड करू नका। तसेच कोणी कितीही रडण्याचे नाटक केले, देवा शब्द घातल्या किंवा संकटात असल्याचे दाखवले तरीही येत्या काळात कोणालाही 1 रुपयाही उधार देऊ नका। या काळात दिलेला पैसा कधीही परत येणार नाही आणि तुम्ही स्वतः आर्थिक संकटात सापडाल। या 3 चुका टाळल्यास शत्रूने रचलेला डाव त्याच्यावरच उलटेल। कर्क राशीच्या जातकांनो, आता या भयंकर ग्रहांच्या संकटातून, वाईट नजरेपासून आणि शत्रूच्या प्रत्येक षडयंत्रातून स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि सिद्ध महाउपाय जाणून घेण्याची वेळ आली आहे। जेव्हा सर्व रस्ते बंद वाटू लागतात तेव्हा ईश्वरी शक्ती आणि शनिदेव बजरंगबलीचा आशीर्वादच आपल्यावर सर्व संकटामधून सुखरूप बाहेर काढतो। हा सोपा उपाय केल्यास तुमच्या राशीवरील सर्व वाईट प्रभाव क्षणात नष्ट होतील। हा महाउपाय तुम्हाला येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी साधारण 6 ते 7 या वेळेत करायचा आहे। एक सुका नारळ घ्या आणि त्यात वरच्या बाजूला थोडे छिद्र करून थोडे काळे तीळ भरा। त्यानंतर जवळच्या मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात जा। तिथे सर्वात आधी शनिदेवांसमोर किंवा बजरंग बलीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा। मग तो नारळ आपल्या हातात धरून तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या उलट्या दिशेने 7 वेळा फिरवून उतारा करा। हे करताना ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा मनातल्या मनात जप करा आणि हनुमान चालीसाचा एक पाठ पूर्ण श्रद्धेने करा। हा जप पूर्ण झाल्यानंतर तो नारळ मंदिराच्या पायरीवर किंवा मारुतीरायांच्या चरणाजवळ अर्पण करा। तिथून निघताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या, मागे बघून अजिबात वळू नका आणि वाटेत घरी येईपर्यंत कोणाशीही बोलू नका। हा उपाय केल्याने तुमच्या राशीवरील सर्व वाईट शक्ती आणि शत्रूंचे डाव भस्म होऊन जातील। कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली कृपा ठेवा नक्की लिहा। मारुतीरायांची कृपादृष्टी तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो